हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत मस्त चमचमीत अशी अमृतसरी स्टाईल पनीर बुर्जीची रेसिपी। तर सगळ्यात आधी इथे मी बेसन घेतलं आहे एका बाउलमध्ये, सोबत 1-2 टेबलस्पून दही घेतलंय। ते बाउल थोडं छोटं वाटलं म्हणून मी दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतलंय। कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे, यामध्ये हळद घातली आहे, कसुरी मेथी घातली आहे आणि हे छान मस्त फेटून घेतलं आहे दही बेसनामध्ये। बघू शकता अशा पद्धतीने। एकदा का दही छान फेटून झालं का एका कढईमध्ये आपल्याला एक मोठा टेबलस्पून तूप घ्यायचंय, त्याचबरोबर एक मोठा टेबलस्पून तेल घ्यायचंय। इथे मी आलं लसूण टेचलेलं घातलं आहे, थोडेसे जिरं घातलं आहे, राई घातली आहे आणि छान फ्राय करून घेतला आहे। बघू शकता अशा पद्धतीने। मग इथे एक अर्धी सिमला मिरची मी बारीक कापून घातली आहे। त्याच्यानंतर इथे मी बारीक कापलेला कांदा घातला आहे। व्यवस्थित कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतला आहे। सोबत घालायची आहे तिखटवाली लाल मिरची पावडर, हिंग घालायचा आहे यामध्ये आणि परत एकदा छान फ्राय करून घ्यायचं आहे हे सगळं। आणि यामध्ये घालायचा आहे किचन किंग मसाला, परत एकदा छान व्यवस्थित फ्राय करायचा आहे। आणि जी आपण दह्याची पेस्ट करून घेतली होती आधी, ती पेस्ट आता यामध्ये घालायची आहे। सगळी पेस्ट मी यामध्ये घातली आहे आणि व्यवस्थित छान फ्राय करून घेतली आहे कांदा आणि सिमला मिरची बरोबर। आणि यामध्ये मी आता एक अर्धा ग्लास पाणी घातलं आहे आणि परत एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते आहे। एकदा का हे छान मिक्स झालं का यामध्ये एक अर्धा टोमॅटो बारीक कापून घातला आहे मी, ते देखील छान मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो घातल्यानंतर। बघू शकता अशा पद्धतीने। मग झाकण ठेवून एक लो फ्लेमवर 20 मिनिटासाठी हा मसाला शिजून घ्यायचा आहे। झाकण काढायचंय, चवीनुसार मीठ घालायचंय यामध्ये आणि इथे मी किसलेलं पनीर घातलं आहे। एकूण पाव किलो पनीर असेल, 250 ग्रॅम। आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित पनीर घातल्यानंतर। बघू शकता अशा पद्धतीने। एकदा का हे छान मिक्स झालं का परत आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे एक 10 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर। बघू शकता मस्त तरी आली आहे। सोबत घालायची आहे मस्त बारीक कापलेली कोथिंबीर। आपली छान अशी अमृतसरी स्टाईल पनीर बुर्जी रेडी आहे। नक्की करून बघा, चपाती असो किंवा नान असो खूप भारी लागते, भातावर पण खूप छान लागते। तुमच्या घरात सगळ्यांना आवडेल। एकदा अशा पद्धतीने ही अमृतसरी पनीर बुर्जी नक्की बनवून बघा। थँक्यू फॉर वॉचिंग।